बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना सीआयडी कडून मेडिकलसाठी नेण्यात आलेलं आहे। बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 4ही आरोपींची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना आणण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। विष्णू साठे याची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी वैद्यकीय तपासण्या या सगळ्या आरोपींच्या केल्या जातात आणि ते रुटीन चेकअप असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच असं बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। विष्णू साठे जो आरोपी आहे त्याला 6 तारखेपर्यंत खरं तर पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। त्याची देखील आज वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये हे सगळं सुरू असताना गेले अनेक दिवसापासून जे आहे ते हे आरोपी अनेक आरोपींना यातील 4 आरोपीपैकी 3 आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली होती। त्याची मुदत संपत आहे। तर एक आरोपी आहे त्यांची 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। त्या अगोदर रुटीन चेकअप करण्यासाठी या सगळ्या जे आरोपींना आहे ते सिव्हिलमध्ये बीडच्या सिव्हिलमध्ये आणण्यात आलेलं आहे। बीडच्या सिव्हिलमध्ये आणलंय। आता त्यांना केजला घेऊन जातात की परत सीआयडीच्या ऑफिस मध्ये घेऊन जातात आणि पुन्हा एकदा चौकशी होती का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या चौकशीमध्ये काय समोर येतं हे आज तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। देशमुख हत्याकांडातील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आता नेण्यात आलेलं आहे। सीआयडीने 4ही आरोपींना मेडिकलसाठी नेलेलं आहे।